नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। दिव्यांग बांधवांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे, ते आतापर्यंत त्याच्या खात्यात जमा झालेले नाही। ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, त्या योजनांचे लाभ अपंगांना मिळावे याकरिता शासनाने शासन निर्णय सुद्धा जारी केले आहेत। परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना व सवलतीपासून अपंग वंचित राहत असल्याचा आरोप करत आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो दिव्यांग धडकले। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तात्काळ अपंग निराधारांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अपंग निराधार योजनेचे मानधन दरमहा 6000 रुपये करण्यात यावे, निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डीबीटी प्रणाली रद्द करण्यात यावी, मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मंत्रालयावर आत्मदहन करू, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे। यामध्ये 13 प्रकारच्या मागण्या आहेत। त्या पूर्ण 13 मागण्या अपंगाच्या हिताच्याच आहे आणि अपंगाच्या हिताचे असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली 3-4 महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगाच्या खात्यात जमा झालेले नाही आहे, ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे। आणि ते डीबीटी प्रणाली जे राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन राहिला। त्यामध्ये त्रास म्हणजे असा का त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा थंब लागत नाही आहे। त्यामुळे डीबीटीची प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना घरकुल विनाअट देण्यात यावे। प्रत्येक जागी कसं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नियमीय अटी लावलेल्या आहे, त्याप्रमाणे ते घरकुल विनाअट देण्यात यावा आणि अंत्योदय योजनेमध्ये विनाअट समाविष्ट करण्यात यावे। आणि जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बोगस कर्मचारी जे बोगस प्रमाणपत्र बनवून अपंगाचा लाभ घेतला आहे, त्यांनी नोकरीचा लाभ घेतला आहे, त्यांच्या अपंगत्वाची व्यक्तिशः पुन्हा पडताळणी करण्यात यावी। यासाठी आज आम्ही अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीनं महामोर्चाचे आयोजन केले आहे। जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जे आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र करू। आज आम्ही शांततेनं मोर्चा आणला आहे आणि शांततेनं चर्चा करू। जर या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जेवढेही लोक आहेत तेवढे आत्मदानाचा इशारा देऊ। उद्या पालकमंत्री अमरावतीत आहेत, आम्ही त्यांनाही या विषयावर चर्चा करू, त्यांनाही निवेदन देऊ, त्यांना सविस्तर आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना निवेदन देऊ। त्याच्यावर जर ते नाही करणार त्याच्यावरही त्यांनी जर नाही केले आमच्या मागण्या मंजूर तर मग आम्ही मंत्रालयावर जाऊ। आम्ही मंत्रालयावर डायरेक्ट आत्मदान आंदोलन लावू, तिथून आम्ही आमच्या मागण्या मंजूर करून आणू। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।